तुम्ही जर लोकलने अर्थात रेल्वेने प्रवास करायचा विचार करत असाल तर आधी ही बातमी बघा आणि मग तुमच्या प्रवासाचं नियोजन करा, कारण मुंबईतल्या पावसाचा रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसलेला आहे। अनेक ठिकाणी रुळांवर पाणी आलंय, त्यामुळे आता मुंबईकरांची डोकेदुखी वाढलेली आहे। तुफान पावसात मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। ही दृश्य बघतोय आपण शिवडी, वडाळा आणि माहीम या स्थानकांवरची आणि रेल्वे ट्रॅकवरची सुद्धा दृश्य बघतोय आपण। लोकांचा मोठा खोळंबा झालेला आहे, कारण ट्रॅकवर पाणी येल्यामुळे रेल्वे पुढेच जाऊ शकत नाहीये आणि त्यामुळे आता अनेक प्रवासी एकतर प्लॅटफॉर्मवर तरी अडकून पडलेत किंवा चक्क रेल्वेत सुद्धा अडकून पडलेले आहेत। पुन्हा एकदा मुंबईकरांचे या पावसाने हाल केलेले आहेत। दृश्य बघतोय आपण शिवडी रेल्वे स्थानक, त्याचबरोबर वडाळा इथले दृश्य, कारण पावसाचं जे पाणी आहे ते ट्रॅकवर साठलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक अगदी संथ गतीने रेल्वेची सुरू आपण बघतोय। आणि माहीममध्ये तर पूर्ण ट्रॅकवरच पाणी आहे आणि त्यामुळे आता इथल्या सुद्धा प्रवाशांचा खोळंबा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईतल्या पावसाचा लोकल सेवेवर मोठा परिणाम झालेला आहे आणि सामान्य मुंबईकर मात्र पुन्हा एकदा आता या पावसामुळे अडचणीत आले। तर मुंबईसह उपनगरात सुद्धा तुफान पाऊस कोसळतोय। गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने तारांबळ उडवून दिली आहे। मुंबईच्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय। यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा मुंबईची तुंबई झालेली आहे। 9 तासात 194.5 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय। वडाळा रेल्वे स्टेशन जवळ पाणी भरलेलं आहे। भांडूपमधील LBS रोड सुद्धा पाण्याखाली आहे, तिथली वाहतूक ठप्प आहे। किंग सर्कल परिसरातली सकाळी 7:30 वाजताची ही दृश्य बघतोय आपण आणि इतरत्रही मुंबई आणि उपनगरामध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती आहे। पूर्णपणे रस्ते जलमय झालेले आहेत, त्यामुळे रस्त्यावरच्या वाहतुकीला सुद्धा मोठा फटका बसतोय। काही वाहनं बंद पडतायत, अडकून पडतायत आणि त्यामुळे गैरसोय होतीये सगळ्या या वाहनधारकांची। रेड अलर्ट कुठे कुठे आहे आपण बघतोय। पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट आहे। तर आपण मुंबईमधल्या पावसाची परिस्थिती दाखवणारी ही सगळी दृश्य बघतोय। मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम आहे। मुंबईकरांची प्रचंड दैना या पावसाने केलेली आहे। जिथे सखल भाग आहे विशेषतः तिथे पाणी साचलेलं आहे। दादर डीडीला मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपण बघू शकतो। त्याच पाण्यात खऱ्या अर्थानं सगळ्या गाड्या, मग ऍक्टिव्हा असेल किंवा खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो BMW असेल तर BMW सुद्धा या गाड्यात आता या पाण्यात आता बंद पडलेली आहे। त्या खरं तर BMWला आता मुंबई पोलीस खऱ्या अर्थानं त्याला कसं तरी तिकडून काढताना आपल्याला दिसून येत आहेत। मात्र मुंबईचा पाऊस जो आहे तो आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। दादर डीडी परिसरातून खऱ्या अर्थानं आपण आहोत आणि दादर डीडी परिसरातले दृश्य आपण बघू शकतो। तर जलमय दृश्य पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर पाणी इकडे साचलेलं दादर टीटीच्या परिसरात आणि त्यामुळे कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे इकडे जलमय रस्ता, नदीचं स्वरूप या रस्त्याला आलेलं आहे। पाणी तुंबलेलं असल्यामुळे आता मोठमोठ्या गाड्या ज्या आहेत ते लक्झरियस गाड्या सुद्धा आता बंद होताना या पाण्यात दिसत आहेत। त्यामुळे मुंबईकरांना अनेक गोष्टी त्रास सहन करावा लागतोय। एकडे आपण बघतो तर 2 दृश्य आपण बघू शकतो 2 गाड्यांचे। एकडे एक वॅगनार आहे ती येताना दिसते, तर दुसरीकडे BMW आहे ती सुद्धा त्याच पाण्यातून येताना दिसते आणि आता खऱ्या अर्थानं ती बंद पडलेली आपण बघायला लागतोय। मुंबई पोलीस आता त्या गाडीला कसं काय काढायचं त्याचा विचार सुद्धा करता दिसत आहे, त्यांना मदत करता दिसत आणि हेच प्रवासीची मदत खऱ्या अर्थानं मुंबईचं स्पिरिट ज्याला आपण म्हणतो ते मुंबईचं स्पिरिट इकडे प्रत्येक पावलानं पावला पाहायला मिळतंय। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आता मुंबईचा या रस्त्यांवर पाऊस मात्र मुसळधार पडतोय आणि मुसळधार पाऊस पडत असताना अनेक गोष्टी घडत असताना आता याच पावसातून खरं तर मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागतोय। नागेश सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।